नमस्कार. ABP 24 तासमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहात. आपण पाहत आहात ABP 24 तास. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. धन्यवाद. आदरणीय विजयदादा खोलते यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करायचं. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी 29 तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून संजय चंद्रकांत जगताप यांचा नामनिर्देशित फॉर्म आपल्याला भरायचा आहे. त्याची तयारी करणं आणि सर्वांना निमंत्रित देणे या हेतून आपण बैठकीचं आयोजन केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदामाप्पा आणि व्यासपीठावर सगळेच प्रमुख मान्यवर आपण खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. त्याच्याबद्दल मी पहिल्यांदाच आपलं मनापासून स्वागत करतो. विशेषतः पुरंदर तालुक्याची निवडणूक 2019 सालची आणि 2024 सालची याच्यामध्ये थोडासा फरक पडतो आणि त्या गोष्टीची आपल्याला नोंद घ्यायची आहे. मगाशी गौरी त्यांनी सांगितलं की आम्ही राष्ट्रवादी विस्कळीत झालो, 2 गट झाले. पुन्हा झेंडे साहेबांच्या रूपानं स्वतंत्र निवडणूक लढवण्याचं एक वेगळं आव्हान आपल्या समोर येत आहे. आणि अशा स्थितीमध्ये फार बारकाईने गांभीर्यानं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक एकत्रित बसतोय. किरकोळ काही मुद्दे असतात, ते मुद्दे बाजूला करू नाही आमच्याच्यानी सुटले तर सुप्रियाताईंच्यावर सोपून आपण सगळ्यांनी पुढे जायचा असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मगाच्या बैठकीत आमदार साहेब जाहीरपणाने घेतलेल्या काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ही निवडणूक शेतकऱ्यांच्यासाठी, कामगारांच्यासाठी, महिलांच्यासाठी मला वाटतं हे सगळे कार्यकर्ते बोलतील. भविष्यामध्ये आपण बोलू, पण एक गोष्टीचं गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे की दिल्लीचं सरकार जोपर्यंत आपल्या बाजूचं नाही तोपर्यंत अनेक संकटांना, प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. बऱ्याच वेळा आपण म्हणतो दिल्लीच्या धोरणाचा आपला काही संबंध आहे, पण मी आवर्जून सांगेन, मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष असताना अमेरिका आणि अफगाणिस्तानचं युद्ध चालू होतं आणि अमेरिकेने विनंती केली भारताला की आम्हाला तुमच्या विमानतळावर इंधन भरायला परवानगी द्या. भारताने ती दिली नाही. त्याचा परिणाम काय झाला? सगळ्या प्रादेशिक योजनेचे पैसे अमेरिकेने बंद केले. परिणाम माझ्या गावापर्यंत झाला, माझ्या शेतकऱ्यापर्यंत झाला. मग तो केंद्राचं धोरण, देशाचं धोरण, राज्याचं धोरण हे अंकुशराव आपल्या सामान्य माणसांच्या कुटुंबापर्यंत येत असतात. म्हणून सतर्कपणानं ही निवडणूक लढवण्याची गरज आहे. त्या वेळेस आपण या गोष्टीचं गांभीर्य याची नोंद घ्या. सत्यपाल मलिक नावाचे एक राज्यपाल होते, त्यांनीच नेमलेले होते जम्मू काश्मीरचे. त्यांनी काय सांगितलं? परवा पुण्यामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की 4 निवडणुका आहेत, जम्मू काश्मीर, हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्र. यातल्या 3 निवडणुका जर इंडिया आघाडीने जिंकल्या तर नरेंद्र मोदींना पाय उतार व्हावा लागेल. या स्वरूपाचं एक त्यांनी भविष्य केलेलं आहे, भाकीत केलेलं आहे. त्याचं कारण काय? तुम्ही बहुमताचे पंतप्रधान नाही आणि भविष्यामध्ये जर तुम्ही आम्हाला जिंकून देणार नसाल तर तुम्ही आता राज्य करू नका, आम्ही कुणाला तरी तिथं बसवतो, या स्वरूपाचं एक चित्र देशामध्ये आहे. आणि म्हणून मला असं वाटतं जम्मू काश्मीर जिंकले, हरियाणा काँग्रेसकडून काही चुकीचे धोरणं राबवले म्हणून गेलं. अण्णा धोरणं काय होती की भूपेंद्र सिंग हुडा यांना जर आपण महत्व दिलं नाही तर कदाचित ते तिकडे जातील, कारण ते जाण्या येण्याचं हरियाणाला फार सवयच आहे, तिकडे जा तिकडे जा. आणि म्हणून नको तेवढं महत्व दिलं आणि विनाकारण 400 आमदाराच्या फरकानं आपलं राज्य गेलं. त्याच्यामध्ये 11% मतं लोकसभेला वाढली, विधानसभेला 1% मते वाढली. म्हणून आपण तिथं संपलेलो नाही, पण तांत्रिकदृष्ट्या आपला पराभव झाला. आणि आता निवडणुकीची बारी आहे झारखंडची आणि महाराष्ट्राची. म्हणून आपलं गांभीर्य एवढं आहे की शरदरावजी पवार दररोज बसून विनंती करतायत, मागे सरतायत, पुढे जातायत. राष्ट्रवादीला जागा कमी घेतल्यात, अजूनही कमी घेतील. तुम्हाला जेवढ्या घ्यायच्यात तेवढ्या घ्या, पण भांडू नका, चिंता करू नका. एक जागा महत्वाची आहे. आणि त्याचं गांभीर्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या
सगळ्या कार्यकर्त्यांना आहे त्याची नोंद घेऊन आम्ही सगळे काम करत आहोत. याच्या स्वरूपाचं एक लक्ष देण्याचं आपल्याला गरज आहे. आपण खूप मोठ्या संख्येत जमलेलो आहोत. पण मी आवर्जून आमदार साहेबांना सांगेल की अगदी तालुक्यात प्रश्नच शिल्लक नाहीत असं काही समजू नका. आपण 5 वर्ष आमदार होता, कोरोनाचा काळ होता, आणखीन काही झालं असेल, सत्ता बदलली, सत्ता गेली, सत्ता आली, तुम्हाला आम्ही पुढच्या 5 वर्षासाठी आमदार करणार आहोत त्याच्यातही काही दुमत नाही. पण याचा अर्थ तुम्हाला भरपूर काम करावं लागणार आहे. आमची पुरंदर उपसा नीट चालत नाही, जाणाई शिरसायचं पाणी नियमितपणे मिळत नाही, लोकांना आंदोलन करावं लागतात, भेटावं लागतं. आपणही त्याच्यामध्ये अनेक वेळा पुढाकार घेतला. जे पाणी पिऊ नये असं आपल्याला आरोग्य खात्याने सांगितलंय. त्या पुरंदर उपसाचं पाणी केवळ आम्हाला माळशिरस प्रादेशिकचं शुद्ध पाणी मिळत नाही ही गोष्ट काही माहित नाही का? आपल्याला माहिती आहे. आणि त्याचा परिणाम आमच्या हृदयावर परिणाम होतोय. आमच्या किडन्या खराब होत आहेत. जे पाणी 40 लक्ष लोक जे घाण करतात सगळी 60 लाखाची, ते सगळं घाण पाणी आमच्या शेतात येत आहे. त्याचा एक रेशिड्यू, त्याचा अंश आरो करा, आणखीन काय करा, तो पितोय. आणि आमच्या धरणात आता पाणी भरपूर आहे, पण आम्हाला प्रादेशिक नळ योजनेचं पाणी प्यायला माहित नाही. याचं काम आपल्याला करावं लागणार आहे, कारण आपण आमदार होणार आहात, पुन्हा दुसऱ्या टर्मला आमदार होणार आहात. आमची मार्केट कमिटी कुठं भरते आम्हाला माहित नाही. आमचा शेतकरी काय अवस्थेत आला. आता नवीन नशिबाने आपल्याला 1 रुपया नाममात्र भाड्याने पैसे भरून आता आपल्याला जागा मिळावं लागणार आहे. आमदार साहेब, ती गोष्ट आता सोपी झालेली आहे, पण त्याच्यात दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. विमानतळ कुठेही करा, पण करा. जगामध्ये, भारतामध्ये आपण इतके भाग्यवान आहोत की आपलं विमानतळ होणं म्हणजे आपलं सगळं चित्र बदलून जाणं. पुरंदर तालुक्यात ही गोष्ट आपल्याला नाकारून चालणार नाही. आपल्याला या सगळ्या गोष्टीची नोंद घ्यायची. आणि म्हणून मी दुसरंही पाहतोय, 5 वर्ष मी थोडंसं प्रशासनात काम केलंय. अधिकारी कसं काम करतात आमदार साहेब, त्याच्यासाठी आमसभा व्हावी, त्याच्यासाठी समन्वय समिती व्हावी, त्याच्यासाठी सल्ला द्यावा, त्यांना कुठेतरी तुमच्या समोर उभं करण्याचं काम पुन्हा पुन्हा केल्याशिवाय होणार नाही. सोप्या गोष्टी आहेत. रेल्वे निघून गेली, पण रेल्वेच्या खालचं पिसरव्यामध्ये दररोज आपण प्रवास करतोय आम्ही सगळेजण. आमच्या मोटरसायकली बंद पडतात. पाणी काढलं तरी त्याला झरा लागलेला आहे. काय करायची? पाईप मधून जाणार थोडं अर्धा फूट कॉन्क्रीट केलं तर आमचं पाणी निघून जाते. कोणी करायचं? कुणी लक्ष द्यायचं? नसतील तुमचं ऐकत आमदार साहेब, त्यांच्यावर ऍक्शन घेतले पाहिजे. छोटे छोटी कामं तुम्ही जर म्हणणार असाल सगळं अलबेल आहे, तर अलबेल आहेच. आपल्याला जिंकायचे ते पवार साहेबांसाठी जिंकायचे, तुमच्या मोठेपणासाठी जिंकायचे. सुप्रियाताईला तुम्ही मदत केली, त्याची उतराई होण्याचं काम आम्हाला करायचंय. पण मात्र तुम्हाला ही गोष्ट नाकारून चालणार नाही, त्याची दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि म्हणून मागच्या 5 वर्षात काय झालं त्याची उजळणी करण्याची काही गरज नाही. चांगलंच झालंय, काय त्याच्यात वाईटाचं कारण नाही. पण मी आवर्जून एक गोष्ट सांगेन, गांभीर्यानं आपण घ्या. तुम्ही भविष्यामध्ये 5 वर्षाची आमदारकी करणार आहात, ती काँग्रेस पक्षाची नाही, महाविकास आघाडीचे आमदार म्हणून तुम्हाला काम करावं लागेल, एवढी आमची मात्र अपेक्षा आहे. आमची अपेक्षा नाही, पण आपण बाजू धरताना आपण महाविकास आघाडीची बाजू घ्या. अन्यथा गावातले कार्यकर्ते कुरकुर करतात, त्याचा त्रास होतो आणि ते निवडणुकीत सगळं निघतं. तसं पुढेही भविष्यात 5 वर्ष निघू नये याची आपण काळजी घ्यावी. मला असं वाटतं, मी काकांच्या बरोबर काम केले, माझ्यापेक्षा तुम्ही लहान आहात, माझा अनुभव बरा आहे. पवारसाहेबांच्या बरोबर मी काम केले. या सगळ्या गोष्टी तुमच्या हितासाठी, तुमच्या भविष्यासाठी आणि तुम्हाला निवडून आणण्यासाठी गावोगावात, घराघरात जाऊन आम्हाला दुरुस्ती करायच्या, आम्हाला लोकांना सांगायचे. 99 साली ज्या दादा जाधवरावांच्या बरोबर आयुष्यभर शत्रुत्व आम्ही केलं, मध्ये पवार साहेबांनी सांगितलं त्यांना निवडून आणा. किती अडचण, आम्ही बोलू शकत नाही एकमेकाच्या विरोधात आम्ही शेड्डू ठोकलेला, आम्ही पोलीस स्टेशनला जातोय, त्रास होतोय, खून झाल्या, मारामारी झाल्या. पण पोलोदच्या नेतृत्वाखाली, कारण आता दिवस बदलतात, एका पक्षाचं सरकार नाही, तुम्हाला हे सगळं सहन करावं लागेल. त्या परिस्थितीमध्ये निवडणुका लढवावं लागतील. आणि म्हणून पवार साहेबांना मी म्हटलं, साहेब दादा जाधवरावांना निवडून आणायचं. मला त्यांनी प्रचार प्रमुख केलं, पण मी काय सांगू लोकांना. 99 साली शरदरावजी पवार साहेबांनी सांगितलं, मोठे नेते, की तुम्ही एकच गोष्ट सांगा, दादा जाधवरावला निवडून आणू, सरकार आणू, पुरंदर उपसाचं पाणी तुमच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करतो, हा शब्द द्या. तो शब्द दिला, दादा निवडून आले. पुरंदरचं पाणी 2007 साली आपल्या घरामध्ये आले, चित्र आपल्याला बदलायचे. आणि म्हणून सगळं आम्हाला सांगायचे की आमच्या आमदार साहेबांना निवडून द्या,
पुढची सगळी कामं पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही आमदार साहेबांनी मार्गी लावी, पवार साहेबांच्या मदतीने लावू, सुप्रियांच्या मदतीने लावू. मला असं वाटतं या कामासाठी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. खंडेरायानं तुम्हाला हे काम सगळं करण्याचं बळ द्यावं, त्यासाठी आपण मात्र भरभरून मताने त्यांना विजयी करावं एवढीच विनंती करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. येत्या 29 तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपले सर्वांचेच लाडके नेते, या तालुक्याचे कार्यक्षम आमदार संजयजी जगताप यांचा उमेदवारी अर्ज आपण त्या ठिकाणी भरणार आहोत. आणि या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आज आपली संवाद सभा या ठिकाणी घेतलेली आहे. या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे उमेदवार संजयजी जगताप, विजयदादा कोलते, तालुक्याचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, तालुक्याचे दुसरे अध्यक्ष प्रदीप अण्णा, भाऊसाहेब माहुरकर, बंडू काका, सर्व स्टेजवरील नंदू काकापासून ज्येष्ठ आमचे नेते नंदू काका तिकडे आहेत, त्यांच्यापासून ते बंडू काकापर्यंतचे सर्व कार्यकर्ते, जेमाचे सर्व पदाधिकारी, आमच्या सर्व महिला पदाधिकारी, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, खरं तर ही निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. आणि म्हणून या निवडणुकीला आपण जर सामोरे जात असताना संजय जगताप उमेदवार नाहीत, आपण प्रत्येक जण उमेदवार आहोत, या भूमिकेतून आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पुढे जावं लागेल. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, लोकसभेची निवडणूक परवाला झाली, 4 महिने होत आले जवळजवळ, आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळची परिस्थिती निश्चितपणाने अनिश्चित त्या ठिकाणी होती. खरं तर सुप्रियाताईंच्या पाठीमाग कोण आहे कोण नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी समोर होती. राष्ट्रवादी काँग्रेस फुटला होता, शिवसेना त्या ठिकाणी फुटली होती, परंतु आपल्या तालुक्याचे आमदार संजयजी जगताप यांनी समर्थपणाची साथ सुप्रियाताईंना त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने दिली. पोपटे साहेबांनी त्या ठिकाणी साथ दिली. आणि ही साथ देत असताना तालुक्यातल्या सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या परीने खारीचा वाटा टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि त्याच्यामुळं दैदिप्यमान असं यश बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने सुप्रियाताईंना त्या ठिकाणी मिळालं. आज आता ही निवडणूक तशीच अत्यंत महत्वाची आहे. या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला फार त्या ठिकाणी विरोधक आहेत. संजय जगतापांना तर सगळेच विरोधक आहेत, परंतु महाविकास आघाडी म्हणून आपण ज्या वेळेला समोर जातोय त्यावेळेला कसलाही विरोध समोर आला तरी तो परतून लावण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये त्या ठिकाणी 100% आहे. आपला पुन्हा आमदार, भावी आमदार त्या ठिकाणी संजय जगताप होणारच आहेत. त्यांचं विजन तुम्ही त्या ठिकाणी पाहिलंय, विकासाच्या संकल्पना त्या ठिकाणी संपूर्ण त्यांनी माहिती आता त्या ठिकाणी दिली. मागच्या काळामध्ये ते नवीन होते, नवीन असल्या त्या ठिकाणी आमदार झाले आणि कोरोनाचा काळ त्या ठिकाणी आला, परंतु कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा समाजाच्या हितासाठी, सर्वसामान्य माणसांसाठी जीवाचं रान करून संजय जगतापांनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी त्या ठिकाणी काम केलंय. हे या तालुक्यातली जनता विसरणार नाही. मी तर नाहीच विसरू शकत. याच ठिकाणी आपण कोरोनाच्या काही आरोग्याच्या या ठिकाणी शिबिरं त्या ठिकाणी लावली होती, कोरोनाचं सेंटर या ठिकाणी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये लोकांना अन्नदानाचं वाटप असेल, औषध पुरवठा करण्याचा प्रयत्न असेल, सेवा देण्याचा प्रयत्न असेल, या सगळ्या सेवा कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी दिल्या. केंद्र सरकारने संपूर्ण खासदार फंडासह निधी बंद केला होता. 2 वर्षाच्या काळामध्ये केंद्र सरकारने त्या ठिकाणी रुपया दिला नाही. राज्य सरकारने सुद्धा इथून पैसे गोळा करून नेऊन तिकडे गुजरातला पाठवले. इथल्याच काही नेत्यांनी जे त्या ठिकाणी नेते जे या ठिकाणी होते त्यांनी गुजरातला इथला निधी त्या ठिकाणी PM फंडामध्ये पाठवला, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र त्या ठिकाणी खर्च केला नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्या अडचणी आपल्या सगळ्या समोर असताना सुद्धा आपले आमदार संजयजी जगताप यांनी त्या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठा करून
या तालुक्यातल्या 95% लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपलं सरकार त्या ठिकाणी आलं, सरकार होतच, परंतु त्या माध्यमातून बऱ्यापैकी निधी 2 वर्षामध्ये आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, 1.5 वर्ष. आणि तो निधी प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याचं काम संजय जगतापांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे, महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालंय. आपल्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचा भक्कम पाठिंबा आणि त्या ठिकाणी असलेला सरकारमधला निधी आणण्यामध्ये संजय जगतापांना त्या ठिकाणी निश्चितपणाने चांगलं यश प्राप्त झालं. पण नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी सरकार बदललं, महायुतीचं सरकार आलं, थोडा आणि राज्य करा ही नीती त्या ठिकाणी वापरली गेली आणि त्या नीतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना त्या ठिकाणी फोडली गेली आणि फोडून त्या ठिकाणी सरकार बनवलं गेलं आणि निधीची कमतरता आपल्याला त्या ठिकाणी 100% पडली. निधी आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकला नाही. मला असं वाटतं, मी स्वतः त्या ठिकाणी अनेक वर्ष जिल्हा नियोजन मंडळावर काम केलं. असं कधी होत नाही, जो लोकप्रतिनिधी निवडून त्या ठिकाणी जातो त्याला त्या ठिकाणी त्याचा वाटा मिळालाच पाहिजे, परंतु तो निधी अडवण्याचा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. मग खासदारांना निधी नाही, जे आमदार त्या ठिकाणी आपल्या विरोधात गेले त्यांना त्या ठिकाणी निधी द्यायचा नाही, अशा पद्धतीची चुकीची धोरणं काही नेत्यांच्याकडून राबवली गेली आणि त्या माध्यमातून आपली प्रलंबित कामं त्या ठिकाणी राहिलेली आहेत. अनेक कामाचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलं पण ती प्रलंबित राहिली आणि अशा पद्धतीने अडवणूक करण्याचं काम मागच्या सरकारमध्ये झालं. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वांनी दाखवून दिलं हा महाराष्ट्र कोणाचा ऐकतो. शाहू फुले आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्रामध्ये चालतो आणि त्याच्यामुळे जवळजवळ 31 खासदार या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे महाविकास आघाडीचे तुम्ही त्या ठिकाणी निवडून दिले. एक तर तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणाने जाणवत असेल की ज्या वेळेला जास्त त्यांचे खासदार 300च्या वर होते त्यावेळेला मोदी शाह कशा पद्धतीने चालत होते आणि आता या ठिकाणी लोकसभेमध्ये बदल झाल्यानंतर मोदी शाह कसं वागतात हे तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणाने समजून आलं असेल. मागच्या काळामध्ये कोणाला ईडी लावायची, कोणाला हात टाकायचं, कोणाच्यावर धाड टाकायची, कोणाला त्या ठिकाणी त्रास द्यायचा, अशा पद्धतीचा प्रयत्न त्या सरकारमधून त्या ठिकाणी नक्कीच केला गेला. परंतु येत्या 2-4 महिन्यापासून हे सरकार त्या ठिकाणी बदलल्यापासून आता त्या ठिकाणी ईडी बीडी सीडीची नावं त्या ठिकाणी आता येत नाहीत. हा सुद्धा फरक त्या ठिकाणी जाणवतोय. कारण लोकसभेमध्ये पूर्वीच्या काळात विरोधी पक्ष नेता सुद्धा नव्हता, त्या ठिकाणी आज राहुल गांधी विरोधी पक्ष नेता म्हणून सक्षमपणाने काम करतायत. अनेक खासदार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करत असताना आपल्या सर्वांच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे आपले प्रश्न प्रभावीपणे त्या ठिकाणी मांडतायत. मग शेतकऱ्याच्या शेतीमालाला बाजारभाव मिळाला पाहिजे हे प्रश्न असतील, त्या ठिकाणी दुधाचे प्रश्न असतील, कांदा असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, याला बाजारभाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्याला बी बियाणं, खतं, औषधं त्या ठिकाणी माफक दरात मिळाली पाहिजेत. तरुणांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. लाडकी बहीण म्हणून जी योजना तुमच्या लोकप्रियतेसाठी त्या ठिकाणी पुढे आणली, त्या महिलांचं सुरक्षा त्या ठिकाणी महत्वाची आहे, ती सुरक्षा त्या ठिकाणी मिळाली गेली पाहिजे. आणि मग अशा पद्धतीचे अनेक तुमचे आमचे प्रश्न मांडण्याचं काम प्रभावीपणे त्या ठिकाणी खासदार सुप्रियाताई सुळे करतायत आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांची संपूर्ण साथ ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून संजयजी जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभी आहे. जरी विजय आपल्या समोर त्या ठिकाणी दिसत असला, तो विजय नाही, आपला विजय जरी दिसत असला तरी सुद्धा प्रयत्नाची पराकाष्ठा करण्यामध्ये कार्यकर्त्यांनी कमी पडू नये एवढीच माझी विनंती. या निमित्तानं त्या ठिकाणी राजकीय भाषण करायचं त्यावेळेला स्टेजवर नक्कीच राजकीय भाषण आपण करू. आज आपल्याला कोणाच्या बद्दलही वाईट बोलायचं नाही. कोण आणखी आज जर उमेदवार त्या ठिकाणी बरेच उमेदवार लाईन मध्ये त्या ठिकाणी आहेत, अपक्ष उभं राहत आहेत, प्रत्येक पक्षाचे 2-2, 4-4 प्रत्येकाला आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी उभं राहा, काय हरकत नाही आमची उभं राहिलं तरी. त्यांनाही शुभेच्छा त्या ठिकाणी देतो की तुम्ही उभं राहा, म्हणजे मताची विभागणी झाली तरी आम्ही सगळे एवढी माणसं या ठिकाणी आहेत, जवळजवळ 3,000 लोक आपण समोर आहोत. प्रत्येकाला माझी विनंती आहे 15-20 मतं फक्त तुम्ही काढा, 20च मताचं काम करा. याच्यापेक्षा जास्त या गावात जाऊ नका, त्या गावात जाऊ नका. आपल्या पोलवर आपल्या असणारा पोल आहे त्या बूथवर आपण त्या ठिकाणी काम करताना 20-20, 15-20 मताची जबाबदारी घ्या. त्याच्याकडे जायचं, बसायचं, त्याच्या समस्या जाणून घ्यायच्या, त्याचं सुखदुःखात सामील व्हायचं.
त्याला मतदान केंद्रापर्यंत आणायचं, त्याचं मतदान घडवून आणायचं आणि त्याला घरी सोडायचं. इतकं जर काम प्रत्येकाने प्रामाणिकपणे करण्याचा विचार केला तर विजय आपल्या समोर जवळच आहे. आता त्याच्यामुळे काहीच अडचण यायची अडचणच नाही. आणि म्हणून तरी सुद्धा समोरची माणसं गप्प वाचणार नाहीत. वेगवेगळ्या खोटे लाटे आरोप आपल्यावर त्या ठिकाणी करतात. त्या आरोपाचं खंडन आमदार साहेब आम्ही सगळेच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू. आम्हाला कामच करून द्यायचं नाही अशा पद्धतीची भूमिका समोरच्या माणसांची त्या ठिकाणी आहे. आणि तशा पद्धतीने खोटे नाटे आरोप आपल्यावर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. आणि म्हणून आपण आपली भूमिका आमदार साहेबांनी जे आता सांगितलं ते प्रत्येक मतदारांच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही कुणी पोहोचत नाही, पण तुम्ही त्या ठिकाणी कार्यकर्ते घरापर्यंत पोहोचू शकता. ती पोहोचवण्याची जबाबदारी आपण सर्वांनी त्या ठिकाणी घ्यावी अशी एक विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो. उद्याच्याला आपल्याला 29 तारखेला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरत असताना माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, इथं आता आपण जर 3000 असो तर 10,000 कार्यकर्ते उद्या फॉर्म भरायला आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. उद्याचा दिवस आपल्याला त्या ठिकाणी संपूर्ण आहे. लोकांच्याकडे जा, त्यांच्याकडे त्यांची गाडी बिडी काय पाहिजे सांगा त्यांना, परंतु लोकही त्या ठिकाणी झेंडा लावून त्या ठिकाणी आली पाहिजेत. उद्याचा जर आपला त्या ठिकाणी पदयात्रा किंवा मेळावा जर पाहिला तर समोरच्या लोकांच्या पोटात धडकी भरली पाहिजे की आता आपण पटकन माघारी घ्यावी. तेव्हा तशा पद्धतीचं काम आपल्याला उद्या करायचे. आणि म्हणून 29 तारखेचा फॉर्म भरत असताना प्रत्येकाने त्या ठिकाणी जबाबदारी घेऊन जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आणलं पाहिजे ही एक विनंती या निमित्ताने करतो. त्याने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार प्रणितताई शिंदे या दोघी त्या ठिकाणी येत आहेत. आपले सर्व स्टेजवरील नेते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. जिल्ह्यातले नेते त्या ठिकाणी येतील. आपण सर्वच जणांनी सचिन भाऊ आहेर हे शिवसेनेचे नेते त्या ठिकाणी येत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आप आणि आपले सर्व सहकारी मित्र राष्ट्रवादी काँग्रेस तर तुम्ही सगळेच आहात. आणि म्हणून सर्वांनी एकत्र येऊन हा विजय ताकदीने, आता जरी सुप्रियाताईला 31,000 मतं पडली असतील, 34,000 मतं पडली असतील, आपल्याला हा 50,000 मतावर विजय त्या ठिकाणी न्यायचा आहे. ही जबाबदारी घेऊन आपण त्या ठिकाणी कामाला लागावं अशी विनंती या निमित्ताने करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विजय